गाडीला काय झालं ना, तर डोकं पण चालत नाही आणि मन पण लागत नाही. असंच 2 दिवसापासून होतोय. म्हणजे मीटर माझं आहे ना बंद झालंय. 2 वेळा कस्टमर बरोबर वाद झालाय. तुम्हाला दाखवतो काय झालंय. जेव्हा तुम्हाला दिसत असतील तर एरर दाखवतोय. अचानक किलोमीटर बंद, मीटरच बंद. 2 वेळा माझे वाद झाले. आता जाणार आहे मी स्पेशल डॉक्टरकडं. त्याची हार्टबीट चेक करणार आहे. काय झालं ते बघणार आहे. आता कसं आहे, आपण मीटरवर धंदा करतोय, सगळी बुकिंग आपण मीटरच्या हिशोबानेच मारतोय. तर मीटर हा चालू असणं गरजेचं आहे. वाद होतच नाही. आता 2 बुकिंगमुळं मला वाद झाले. अचानक रस्त्यात बंद झाला. मी ॲडजस्ट केलं ते फेअर. असं तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून तुम्ही मीटरचं चेक करत जावा, बंद आहे का चालू आहे. खराब असलं तर पहिल्या फुर्सतमध्ये बनवा. कुठं बनवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की दाखवतो. ॲड्रेस वगैरे सगळं नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. बघू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहोत खडकी बाजारात. जे मीटरची रिपेअरिंगची जी दुकान आहे त्या आहे खडकी बाजारात. इथनं बस स्टॉपवरनं राईट मारायची, जी गळी दिसते ना इथनं राईट मारायची. राईट मारल्यानंतर लेफ्ट साईडला दिसणार तुम्हाला SVS स्कूल. इथनं सरळ जायचं पुढं, हा बस स्टॉप. सरळ गेल्यावर लेफ्ट साईडला तिसरी चौथी दुकान, मीटरची दुकान तुम्हाला दिसेल. बघा मित्रांनो, ही आहे ती शॉप, न्यू रॉयल वर्क म्हणून. एकच नंबर काम होतं इथं. बघा डॉक्टरकडे मी आलेलो आहे. आता ऑपरेशन चालू आहे. बघा खाली वाकून काय करतो माहीत नाही डॉक्टर. तर काहीतरी नस नाड्या चेक करणार आहे. मग बघू काय व्यवस्थित काम करतोय. पण मित्र म्हणून काय नाही, पण व्यवस्थित काम करतो. कोणाचं पण करतो चांगलं काम. तर बघा आता नवीन वायर टाकायचं काम चालू आहे. बघा नवीन वायर आहे. कसं माहिती का, काळजीपूर्वक काम होतं. पैसे पण जास्त नाही, व्यवस्थित पैसे, डिस्काउंट पण भेटणार तुम्हाला. माझं नाव किंवा ID सांगून तुम्ही आले तर अशरफ सय्यद, न्यू रॉयल वर्क्स म्हणून आहे खडकी बस स्टॉपच्या इथं. तुम्हाला तर दाखवलं मी ॲड्रेस. इथं मीटर टाकून ट्रायल घेऊन बघतो हा अशरफ सय्यद. कसं आहे, ट्रायल बघून चेक करून तुम्हाला सर्व्हिस देतो. म्हणजे नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. इथं गेल्यानंतर परत काय त्रास झाला तर परत तुम्ही येऊ शकता. व्यवस्थित काम झालेलं आहे. आता ट्रायल करून परत येणार आहे. मला पण जर करायचं असलं तर एकदा नक्की या. चला, धन्यवाद.